नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। हा सुंदर डिझायनर ब्लाउज तर तुम्ही बघतच आहात। तर या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ही डिझाइन एकदम सोपी आहे। डिझाइन करत असताना फक्त काही बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा। आता या ब्लाउजला तसं जर पाहिलं तर खालच्या बाजूने सुद्धा कर्वची डिझाइन केलेली आहे, पण मागच्या बाजूचे टक सुद्धा व्यवस्थित मारले गेलेले आहेत आणि फिटिंग सुद्धा तंतोतंत झालेली आहे। शोल्डर सुद्धा तुम्ही पाहू शकता, अजिबात कमी जास्त झालेला नाहीये। या पद्धतीने डिझाइन करत असताना फिनिशिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। काही बारीक सारीक गोष्टी जर आपण व्यवस्थित पद्धतीने केल्या तर फिनिशिंग चांगली येणं हे अजिबात अशक्य नाहीये। याच्या बाह्या मी वेगळ्या नेटच्या कापडाच्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा लुक अजूनच सुंदर दिसतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे हे साडीमधलं ब्लाउज पीस काढून घेतलेलं आहे आणि आपण रेग्युलर ब्लाउजला ज्या पद्धतीने कटिंग करत असतो त्या पद्धतीने ब्लाउज पीस आणि अस्तरचं कटिंग करून घ्यायचंय। यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही माझे इतर व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आता मी अस्तर आणि ब्लाउज पीसचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याला गोलाकार दिलाय। डिझाइन तयार करण्यासाठी इथे मी एक कागदाचा तुकडा घेतलाय, त्यावर टेप ठेवून मी एक डॉट काढून घेतला आणि त्या डॉट पासून पुन्हा 1.5 इंचावरती मार्क करून घेते। आता हे 2 पॉइंट मी जे काढलेले आहेत या दोन्ही पॉइंटचा वापर करून मला इथे हाफ सर्कल बनवायचंय। वरच्या बाजूने थोडंसं अंदाजे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे अर्धवर्तुळ काढते। तुम्हाला जर हा आकार व्यवस्थित गोलाकार देता येत नसेल तर इथे तुम्ही एखादा कॉइन वापरू शकता किंवा छोटेसा एखाद्या डबीचं झाकण वगैरे सुद्धा वापरू शकता। हे अर्धवर्तुळ तयार झाल्यानंतर त्याचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी मी मार्क करून घेतलं। त्यानंतर अस्तरची जी घडी आहे त्या ठिकाणी त्याचा जो मध्यभाग आहे त्यावर हे मार्किंग असं व्यवस्थित येईल अशा पद्धतीने मी ठेवलं आणि त्यानंतर आकार काढला। म्हणजे पहिल्यांदा मी जो आकार काढलेला आहे तो वर्तुळाचा अगदी पाव भाग आहे, त्याला जोडूनच मी पुन्हा एक अर्धवर्तुळ काढलं आणि जो गळ्याचा गोलाकार दिलेला आहे त्याच्या भोवतीने अशा पद्धतीने मी हे वर्तुळ काढून घेते। याचं मार्किंग करत असताना आपल्याला एका हाताने व्यवस्थित ते पकडून ठेवायचंय आणि दुसऱ्या हाताने मार्किंग करायचंय। एक आकार काढून झाल्यानंतर दुसरा आकार काढत असताना दोन्हींचे टोकं एकमेकांना जुळतील अशा पद्धतीने ते ठेवते। आता शोल्डर जवळ आकार देत असताना मी याचा फक्त अर्ध्या भागापर्यंतच मार्क करते। आपल्याला इथे शिलाई मार्जिन लागणार आहे आणि मागचा पुढचा भाग जोडत असताना आपलं शोल्डर व्यवस्थित यावं यासाठी इथे मी सरळच ठेवते। आता हा गळ्याचा आकार मी ओपन करून घेते। गळ्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी हा आकार मी पुन्हा ठेवलाय आणि मार्किंग करून घेते। इथे गळ्याचा आकार व्यवस्थित दिसत नाहीये म्हणून मी इथे ते थोडंसं डार्क करून घेते आणि आपण आधी ज्या पद्धतीने हे आकार असे ठेवले होते आणि मार्किंग करून घेतलं होतं त्याच पद्धतीने आता मी आकार काढून घेते। आकार काढत असताना आपल्याला महत्त्वाची एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ब्लाउजचा जो सेंटर आहे त्या ठिकाणापासून आपण आकार काढायला सुरुवात करायची आहे। शोल्डर जवळ तुम्ही पुन्हा पाहू शकता, या ठिकाणी मी अर्धवट आकार काढला, त्यानंतर सरळ रेष मारून घेतली, म्हणजे शोल्डर जोडत असताना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही। आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशी कर्वची डिझाइन करायची आहे, त्यासाठी हा जो पुठ्ठ्याचा अर्धवर्तुळ आहे तो पुन्हा मी ब्लाउजच्या सेंटरवरती ठेवला आणि पहिले उजव्या बाजूने आणि नंतर डाव्या बाजूने हे जे आकार आहेत अशा पद्धतीने मी काढून घेते। आता खालच्या बाजूने हे आकार काढत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे आपलं जे फिटिंगचं अंतर आहे तिथपर्यंत आपल्याला हे आकार काढायचे आहेत, म्हणजे आपण ब्लाउजची ज्या वेळेला फिटिंग करत असू त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही अडचण येणार नाही। आपण या पद्धतीची डिझाइन बाहीला सुद्धा करू शकतो। तुम्हाला जर बाह्यांना अशा पद्धतीची डिझाइन करायची असेल तर याच पद्धतीने तुम्ही हे अर्धवर्तुळ ठेवायचे आणि ज्या पद्धतीने मी हा खालचा भाग बनवणार आहे त्या पद्धतीने तो तयार करायचा आहे। गळ्याला आणि खालचे आकार काढून झाल्यानंतर आता हे जे मार्किंग आहे त्या ठिकाणावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारत असताना आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरच व्यवस्थित शिलाई मारायची आहे। गोलाकार असल्यामुळे आपल्याला शिलाई मारायला थोडंसं अवघड जातं, पण शिलाई मारत असताना एकदम हळूहळू शिलाई मारायची आहे आणि वेळोवेळी जे मशीनचं फूट आहे ते उचलायचंय, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येईल। इथं मी 1-2 टाके झाले की लगेच मशीनचं फूट उचलते, त्यामुळे हा आकार व्यवस्थित येतोय। तुमची जर शिलाई मशीन साधी असेल तर तुम्हाला इथे हाताने फूट उचलून घ्यावं लागणार आहे,
2-3 टाके मारले की थोडंसं फूट उचलायचं आणि पुन्हा 2-3 टाके मारायचे। तसंच ज्या वेळेला मी इथे कोपऱ्यावरती येते त्यावेळेला मशीनचं फूट पूर्ण उचलते आणि पूर्ण कापड हे आकाराच्या दिशेने वळवून घेते आणि मग पुन्हा दुसऱ्या आकारावरती शिलाई मारायला सुरुवात करते। याच पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्किंग केलेल्या ठिकाणावरती शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही एखाद्या जुन्या कापडावरती अशा पद्धतीचे आकार काढून घ्या आणि पहिले त्याच्यावर शिवून बघा आणि त्यानंतर हा गळा तयार करायला घ्या, म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हा गळा तयार होईल। तसंच ही शिलाई मारत असताना अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, पुन्हा पुन्हा कापडावरून हात फिरवून घेते, म्हणजे कपड्यामध्ये फुगा पडणार नाही किंवा घोळ सुद्धा पडणार नाही। माझं हे जे ब्लाऊज पीस आहे ते थोडंसं कडक आहे, त्यामुळे हे शिवताना मला अजिबात त्रास नाही होते किंवा हे कापड अजिबात सरकत पण नाहीये। पण तुमचं जर कापड थोडंसं इकडे तिकडे सरकत असेल तर पहिले तुम्ही याला टाचण्या लावून घ्या आणि त्यानंतर जोडायला घ्या। आता हा जो गळ्याचा आकार आहे तो माझा पूर्ण जोडून झालेला आहे आणि खालच्या कमरेकडच्या बाजूला आपण जी डिझाईन केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा आता याच पद्धतीने मी शिवून घेते। खालच्या बाजूने शिवत असताना आता थोडीशी जास्त काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला कापडामध्ये फुगा पडू द्यायचा नाहीये। त्यासाठी मी माझा जो डावा हात आहे तो व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर ठेवते आणि थोडासा हात फिरवून मग शिलाई मारते। मशीनचं फूट सुद्धा मी इथे घडोघडी उचलते। आपल्याला जेव्हाही अशा पद्धतीचे वाकडे तिकडे आकार शिवायचे असतात त्यावेळेला आपल्याला अशाच पद्धतीने वारंवार फूट उचलून मगच शिलाई मारायची आहे। त्यावेळेलाच आपली जी मशीनची शिलाई आहे ती व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरच येईल। नवीनच ब्लाऊज शिवणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या मैत्रिणींना प्रश्न पडत असतो की अशा पद्धतीचे आकार व्यवस्थित कसे शिवायचे, तर आजच्या व्हिडिओमधून त्यांना नक्कीच कळालं असेल आणि तुम्हाला यातून थोडं जरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्हाला जर मला काही देण्याचीच इच्छा असेल तर कमेंटमध्ये मला एक हार्टसुद्धा पाठवू शकता। तुमचे लाईक्स आणि कमेंट्स बघून ना माझी एनर्जी थोडीशी वाढते आणि तुमच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळते। त्यामुळे विचार करा की तुमचा एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे। तर मार्किंग केलेल्या जागेवर पूर्ण शिलाई माझी मारून झालेली आहे आणि ब्लाऊजचं जे शिल्लकचं खालचं कापड होतं ते मी कट करून घेतलं। तसंच हे अर्धगोल जे आहे त्यामधलं सुद्धा मी कापड थोडं थोडं कट करून घेते। हे जे अर्धवर्तुळ होतं ते मी इथं उभं ठेवलं होतं, इथे खालच्या बाजूने हे तुम्ही उलट सुद्धा ठेवू शकता। मी सरळ ठेवलं होतं आणि तुम्ही जर इथे ते उलट ठेवलं तर आता माझी जी गळ्याजवळ डिझाईन तयार होईल त्याच पद्धतीची डिझाईन इथे तयार होईल। कमरेजवळ मी ही जी डिझाईन तयार करते ती गळ्याच्या अगदी अपोजिट डिझाईन आहे। तुम्हाला जर खालच्या बाजूने सुद्धा गळ्यासारखीच डिझाईन हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता। आता आतल्या गळ्याचं जे शिल्लक कापड आहे ते सुद्धा मी इथे कट करते आणि त्यानंतर आपल्याला इथे आतल्या बाजूने कट सुद्धा मारून घ्यायचे। कमरेजवळच्या डिझाईनला सुद्धा मी छोटे छोटे कात्रीने कट्स मारून घेतले होते आणि आता इथे गळ्याला सुद्धा इथे कोपऱ्यापर्यंत मी कट मारते। कात्रीने कट मारत असताना आपली जी शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला कट मारायचा आहे, पण कट करत असताना शिलाई मात्र कट करायची नाहीये। आपल्याला एकदम कमी सुद्धा कट मारायचा नाहीये आणि जास्त सुद्धा कट करायचं नाहीये। हे कट एकदम काळजीपूर्वक करायचे आहेत, म्हणजे ज्या वेळेला आपण हे उलट करू त्यावेळेला ते अगदी व्यवस्थित तयार होतील। हे उलट करण्यासाठी साईडला जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी मी एका बाजूने हात घातला आणि दुसऱ्या बाजूने ते उलट करून घेतलं। आता हाताच्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे आकार व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि सरळ करायचे आहेत। गळ्याप्रमाणे खालचा भाग सुद्धा आपल्याला व्यवस्थित उलट करायचा आहे। आपली पूर्ण डिझाईन उलट करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता या ठिकाणी शिलाई मारताना सुद्धा मी वेळोवेळी फूट उचलून घेते आणि मग त्यावर शिलाई मारते। तुम्हाला एवढ्या बारीक सारीक गोष्टी कोणी सांगणार नाहीये किंवा सांगतही नाही आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येईल याचीच काळजी घेत असते। बरं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ना? आणि नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या पद्धतीच्या सर्वच बारीक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते। कधी कधी ना काय होतं, गोष्ट एकदम साधी आणि सोपी असते पण ती कशी करायची ती करण्याची पद्धतच आपल्याला माहित नसते, त्यामुळे सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला करायला जमत नाही। तुम्हाला जर कोणत्याही आकारावर शिलाई मारत असताना प्रॉब्लेम येत असेल
तर मी आता या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा, म्हणजे कोणताही आकार असला तरी तुम्हाला शिवताना तो अवघड वाटणार नाही। आता हे शिवत असताना जो गोलाकार आहे, काही ठिकाणी त्यातलं कापड जे आहे ते आतमध्येच राहिलेलं आहे, तर शिलाई मारण्याच्या अगोदर पहिले मी ते कापड बाहेर काढून घेते आणि त्यानंतरच पुढची शिलाई मारते। ब्लाउज उलट करण्याच्या अगोदर जर तुम्ही कात्रीने व्यवस्थित कट्स मारले असतील तर ही डिझाइन उलट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही। त्यामुळे त्याला व्यवस्थित कट्स मारायचे आणि त्यानंतरच ते उलट करायचे। आता इथं पूर्ण गळ्याला माझी शिलाई मारून झालेली आहे। याच पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे। तर इथे गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता, सर्वच अर्धवर्तुळ हे एकदम सारखे आलेले आहेत आणि खालच्या बाजूने सुद्धा या पद्धतीची डिझाइन तयार झाली। खालच्या बाजूने लावण्यासाठी इथं मी एक पट्टी घेतली आहे आणि अशा पद्धतीने ती दुमडून 1 इंचावर शिलाई मारून उलट करून घेतली। पट्टीहून थोडीशी इस्त्री सुद्धा मी फिरवून घेतली आहे आणि ही जी पट्टी आहे या ठिकाणी आता मी अशा पद्धतीने लावणार आहे। मला जर ही डिझाइन अशा पद्धतीनेच ठेवायची असेल तर तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता आणि आपण शिलाई मार्जिन सोडून हे आकार काढलेले होते, त्यामुळे फिटिंग करताना सुद्धा आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये। इथे मी मुद्दामच थोडंसं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ही पट्टी लावते। साडी आणि ब्लाउज जर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असेल तर तुम्ही इथे साडीचं कापड सुद्धा लावू शकता, त्यामुळे ही जी डिझाइन आहे ती अजूनच उठून दिसेल। तुम्हाला जर ही पट्टी न लावता जर डिझाइन तशीच ठेवायची असेल तर मागच्या भागाचं कटिंग करत असताना उंची थोडीशी वाढवूनच घ्या, म्हणजे ब्लाउजच्या मागच्या भागाची उंची कमी होणार नाही। आता मागच्या बाजूला टक्स मारण्यासाठी डिझाइनचे जे 2 टोकं आहेत ते मी एकमेकांवर ठेवते आणि बरोबर त्याच ठिकाणी येईल अशा पद्धतीने इथे टक्स मारते, म्हणजे हा भाग जेव्हा आपण ओपन करतो त्यावेळेला ही जी खालची डिझाइन आहे ती बदलणार नाही। टक्स मारल्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता की आपल्या जो डिझाइनचा आकार आहे तो अजिबात बदललेला नाहीये। दुसऱ्या बाजूला सुद्धा मी त्याच पद्धतीने टक्स मारून घेतलाय आणि दोन्ही बाजूने सारख्या मापावरती आकार दिलेले असल्यामुळे यात कमी जास्त होत नाही। आता ब्लाउजचा पुढचा भाग मी तयार करून घेतलेला आहे। प्रिन्स कट ब्लाउज आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउज कसा शिवायचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला वर कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल। मागचा आणि पुढचा भाग एकावर एक व्यवस्थित ठेवून इथे मी शोल्डर जोडून घेते। दोन्ही शोल्डर सारखेच असल्यामुळे इथे शोल्डर जोडताना सुद्धा अजिबात कमी जास्त झालेलं नाहीये आणि हे सारखे येण्यासाठी आकार काढत असताना एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पाहिला असेल तर तुम्हाला ती गोष्ट सुद्धा समजली असेल। इथे मी वेगळं नेटचं कापड घेऊन फुग्याच्या बाह्या बनवून घेतलेल्या होत्या, त्याचा व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे इथे मी डिटेल दाखवलं नाहीये आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला वर दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ती मिळेल। इथे ब्लाउजला मी बाही जोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ब्लाउजची फायनल फिटिंग करायची आहे। फिटिंग करत असताना सुद्धा मागचा आणि पुढचा भाग सारखेच असल्यामुळे कमरेकडचा भाग व्यवस्थित जोडला जातोय आणि परफेक्ट अशी फिटिंग सुद्धा होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून ही डिझाइन एकदा नक्की शिवून बघा आणि ती कशी तयार झाली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला काही अडचणी जरी आल्या तरी सुद्धा मला कमेंट करा, तुमच्या अडचणी दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा। तुम्ही जरी ब्लाउज शिवत नसाल तरी सुद्धा तुमच्या टेलरला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।